स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग 28वा आणि त्याचं विवरण. कलौ चंडी विनायकौ हे प्रत्ययाला येतसे पाहे, यांचे कृपे सिद्ध होता आहे भक्त काम. कोणी औषधे गुण देती, कुणी गंडे दोरे बांधिती, भूत भविष्य सांगताती देवबळे. स्वामी म्हणे जे होणे जाणे, कर्माधीन जीवा वागणे, सर्वही देवासी अर्पिणे कल्याणार्थ. नाना गोडसे भेटी येती, त्यांचे अनुभव कळती, स्थिर रहावे स्वस्थ चित्ती हेची बरे. भावार्थ असा: कलियुगामध्ये चंडिका देवी आणि गणपती यांचं महात्म्य फार आहे. त्यांची कृपा होताच भक्तांची कामं सहजासहजी होऊन जातात. कोणी त्या कृपेच्या जोरावर गरजूंना औषधं देतात, कोणी गंडेदोरे देतात, कोणी भूत भविष्य सांगतात. दैवी कृपेनं प्राप्त झालेलं सामर्थ्य अशा प्रापंचिक गोष्टींच्या प्राप्तीसाठी खर्च करतात. स्वामी तर सांगतात, काही होणे जाणे हे त्या त्या जीवाच्या कर्माधीन असतं. त्यामुळं कर्म करण्याआधी, कर्म करताना आणि कर्म पूर्ण झाल्याची फलप्राप्ती देवाचं स्मरण करून त्यालाच अर्पण करावी. त्यात आपलं कल्याण असतं. नाना गोडसे हे भेटीस आले. त्यांनी आपले अनुभव सांगितले, चर्चा केली. आपण अशा क्षुद्र गोष्टींच्या अधीन जाऊ नये असा निष्कर्ष निघाला. स्थिर राहावे, स्वस्थ राहावे, चित्त चांचल्य टाकावे हाच निष्कर्ष पटला. या अभंगाचं चिंतन असं: चंड नावाच्या उन्मत्त राक्षसाला आदिशक्तीनं ठार मारलं म्हणून ती चंडिका या नावानं प्रसिद्ध झाली. गणेशानं वरदविनायक म्हणजे महाडचा याचा नाश केला म्हणून तो विनायक नावाने प्रसिद्ध झाला. गजानन सकळ मंगलाचा निर्माता आणि सद्बुद्धीचा दाता आहे. शिव, नाथ, दत्त, वारकरी या संप्रदायामध्ये या दोन्ही दैवतांची उपासना केली जाते. अधर्माचं निखंदन आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी ही दैवतं अवतरली. भक्तांनी त्याच दृष्टीनं त्यांची उपासना करावयास हवी. पण प्रत्यक्षात असं दिसतं की उपासकांना थोडी दैवी कृपा प्राप्त झाली की त्या शक्तीच्या जोरावर सिद्धीचा दुरुपयोग ते करू लागतात. कुणी मंत्र सांगून औषधं देऊन आजार बरे करू लागतात, कुणी गंडेदोरे ताईत देऊ लागतात, कुणी भूत भविष्य सांगू लागतात. या प्रकारात लोककल्याणापेक्षा लोकेषणा वित्तेषणाच अधिक असते. ज्ञानदेवांनी 7व्या अध्यायात यांची भजने भोगासाठी असाच निषेध केलेला आहे. सर्व विश्व वासुदेवमय आहे हा अनुभव जो घेतो तो भक्तामाजी राओ आणि ज्ञानीय होतो. पण नेमकं या श्रेष्ठ भक्तीकडं दुर्लक्ष करून अत्यंत क्षुद्र गोष्टी करता हे भक्त आपली पुण्याई ऐहिक भोगप्राप्तीसाठी खर्च करतात आणि संसाररूपी अरण्यात भटकत राहतात. संसार प्रपंची जीवाचे जगणे हे सर्वथैव कर्माधीन असतं. वाईट कर्म केली असतील तर त्याची वाईटच फळं भोगावी लागतात आणि चांगली कर्म केली असतील तर चांगलीच फळं प्राप्त होतात. कामनायुक्त आराधने, मंत्रतंत्रादी अनुष्ठाने अशी शरीराला पीडा देणारी कर्म करू नका असं स्पष्टपणे गीता सांगते. स्वधर्माचं आचरण करा, त्यानं देव संतुष्ट होतील आणि तुमची समृद्धीही तुम्हाला प्राप्त होईल. कर्म आणि कर्मफलाची आसक्ती टाका. शुभ अशुभ असे कर्माचे 2 भाग होतात. शुभ कर्मच करावीत
लोककल्याणासाठी काही कर्म केली तरी कर्माचं बंधन प्राप्त होणार नाही याकडे लक्ष द्या. कोणतंही कर्म करताना त्याचं फल ईश्वराला अर्पण करावं. असं कर्म केल्यानंच नैष्कर्म्य स्थिती प्राप्त होऊन ईश्वराच्या कृपेनं आत्मज्ञान प्रकट होतं. आत्मकल्याणाचा हा मार्ग आहे. मामांचे एक साधक मित्र नाना गोडसे भेटले. त्यांच्याशी अशा सगळ्या आत्ताच सांगितलेल्या आशयाची चर्चा झाली. आपण आपल्या उपासनेत गुरु आज्ञेप्रमाणे स्थिर आणि स्वस्थ व्हावं असा अंतर्यामी निश्चय झाला. साधकानं कशा चर्चा कराव्यात याचं हे उदाहरण आहे. हे झालं 28व्या अभंगाचं विवरण. उद्याच्या भागात आपण 29व्या अभंगाचं विवरण ऐकूया. गुरुदयेचा सागर तोची नेई पहिलं पार. ऐसा माझा स्वामी राय बाळवंदी त्याचे पाय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी अमलानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.